रंजना की रसोईमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण बनवणार आहोत कोंबडी वडे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 किलो तांदूळ, 1 वाटी गहू, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, पाव वाटी धने आणि 10 ग्रॅम मेथी। आता आपण हे सगळं साहित्य भाजून घेणार आहोत। फक्त तांदूळ भाजायचे नाहीत, ते बाजूला काढू। असे गहू भाजायचे। उडीद डाळ मी जे तांदूळ घेतलेले आहेत ना, ते स्वच्छ 4-5 वेळा धुवून सावलीत वाळवलेले आहेत। तांदूळ धुवूनच घ्यायचे, मग कोणतेही असू दे, फक्त चिकट भात होणारा तांदूळ घ्यायचा नाही। रेशनचा तांदूळ किंवा ज्याचा मोकळा भात होतो असाच तांदूळ वापरायचा। वडे एकदम छान होतात। नॉनव्हेज खाणाऱ्यांनी असं काही नाही की कोंबडी वडे नाव आहे म्हणून काही नॉनव्हेज बरोबरच खायचं, असं काही नाही। तुम्ही ते पनीर, छोले अशा भाज्यांसोबत पण खाऊ शकता। ही तयार झाली डाळ। आता आपण भाजणार धने। पटकन होते, 2-2 मिनिटात भाजून, काही वेळ लागत नाही। आता आपण बनवणार आहोत मेथी। अशी मेथी बांधायची। सगळं साहित्य, तांदूळ भाजायचे नाहीत। त्याच्यामध्ये हे एवढे तांदूळ घालायचे, तांदूळ भाजायचे नाहीत। आणि असं मिक्स करायचं आणि तळून आणायचं। कोंबडी वडे त्याच्यासाठी मी हे जी भाजणी बनवून घेतली होती त्याचं एक पीठ आहे। हे पीठ या डब्याने 1 डब्बा आहे। त्याच्यासाठी मी 1 कांदा खिसून घेतलाय। कांदा खिसूनच घ्यायचा, चिरून घ्यायचा नाही। आणि ह्या डब्याने 1.5 डब्बा पाणी ओतलं याच्यामध्ये। 1.5 डब्बा पाणी आणि असं एवढं मीठ घातलंय मी, अर्धा चमचा। आता आपण याच्यामध्ये कांदा शिजवून घ्यायचा असं। मीठ आणि कांदा शिजवून घ्यायचा। काही ठिकाणी याच्यामध्ये गूळ घालतात, तर तुम्ही गूळ घालू नका, ते चवीला आपल्याला गोडसर आवडत नाही। फक्त कांदा। 1 वाटी पिठाला 1.5 वाटी पाणी। हे पीठ आहे, हे उकळू द्यायचं, चांगलं शिजू द्यायचं, थंड करायचं आणि मग याच्यामध्ये मळायचं। हे बघा, हे असं उकळले कांदा आणि हे पाणी असं व्यवस्थित उकळले आणि याला बरोबर 5 मिनिटात हे तयार झालेलं आहे। आता तुम्ही गॅस बंद करा। आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि 5 ते 7 मिनिटं लागतील याला थंड व्हायला, कारण हे थंड झाल्यानंतरच मळायचं आहे। नाहीतर मग गरम पाण्यात जर आपण हे मळलं
तर ते वड्या तेल शोषून जास्त घेतात आणि तेलकट बनतात. तर आपल्याला तसं नाही पाहिजे. पूर्ण थंड व्हायला आता याला 5 ते 7 मिनटं लागतील. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. साहित्य घेतले. अर्धा किलो चिकनची ग्रेव्ही बनवणार आहे मी कोंबडी वड्यासाठी. तर मग हा 1 टमॅटो घेतला असा, 2 कांदे. आता हे सगळं चिरायचं, टमॅटो चिरायचा, कांदे चिरायचे, भाजून घ्यायचं. आणि मी एवढं घेतले आलं आणि 2 लसणाचे गड्डे आणि ह्याची मी पेस्ट करणार आहे. पण एवढी नाही वापरणार, वापरते मी दाखवते. आणि ह्याची आपण ग्रेव्ही बनवणार आहोत. झाले असं पाणी पूर्ण थंड करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून आता मळून घ्यायचं असं पीठ. आणि थोड्या वेळ मळून ठेवायचं. पिठात मीठ घालायचं नाही, मी आहे मी ना बरोबर 1 वाटी पिठाला 1.5 वाटी पाणी, म्हणजे जेवढं पीठ त्याच्या 1.5 पट. थोडंसं उरलं तरी चालतंय पाणी, पण अशा पद्धतीनेच मळून घ्या. पीठ मळून तयार झाले. थोड्या वेळ फुगू द्यायचे. 15 ते 20 मिनटं आपण असंच ठेवूया याला. आणि नंतर वडे थापायचे. झाकून ठेवायचं. आपण बनवणार आहोत कोंबडी वड्यासोबत एकदम साधा सिंपल जिरा राईस. त्याच्यासाठी जास्त गरम मसाले घालायची काहीच गरज नाही. मी फक्त अगदी छोटी छोटी ही तेजपत्त्याची 3 पानं घेतलेत, 2च मिरी आणि 2 लवंगा घेतल्यात, एवढं दालचिनी घेतलं एकदम कमी, आणि एकदम छोटासा तुकडा घेतला आहे मी जायफळाचा. आणि हे एवढे जिरे आहेत. आणि हा वाटीभर बासमती बिर्याणी राईस. आणि त्यासाठी खूप कमी तेल घेतले मी. वाटीभर तांदळासाठी थोडंसं तेल घेतले. ते थोडंसं मी आलं लसणाची पेस्ट घालणार आहे याच्यामध्ये. तेल गरम झालं आणि हे सगळे मसाले त्याच्यामध्ये घालायचे. खूप कमी मसाले वापरा, जास्त मसाले खाऊ नका. याच्यात सुद्धा खूप छान टेस्ट येते. आता तांदूळ मी स्वच्छ धुवून 3 वेळा स्वच्छ धुतलाय आणि भिजवून घेतलंय पाण्यामध्ये. हे याच्यामध्ये घालायचं आहे तांदूळ. आणि असं गरम पाणी ओतायचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये थोडंसं कांद्याचं दिसतंय, जे आपण कोंबडी वड्यासाठी जे घेतलं होतं ना कांदा, थोडंसं शिल्लक राहिलं होतं, वाया जाऊ नये म्हणून मी ह्याच्यामध्ये घातले. काही फरक पडत नाही, छान लागते. एक वाटी तांदळाला मी दीड वाटी पाणी घातले, गरम पाणी उकळलेलं. थोडंसं आता मीठ घालायचं याच्यामध्ये. चवीपुरतं मीठ. त्याच्यामध्ये आता काही घालायचं नाही. कुकरला झाकण लावून घेऊ, पटकन भात तयार होईल. आपण बनवणार आहोत चिकन ग्रेव्ही. त्याच्यासाठी थोडंसं तेल, असं अर्धा किलो चिकन आहे. एवढं तेल घेतलंय मी.
कमी आहे ते. आणि इकडे मी चिकन 4-5 वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला हळद मीठ लावून ठेवले. त्याच्या खाली जे असं हे पाणी पडतंय ना, तर ते पाणी घालायचं नाही कधी रश्श्यामध्ये. धना पावडर, आलं पेस्ट आणि धना पावडर या 2 पेस्ट घालायच्या. आणि अगदी छोटीशी ही 2 पानं तेजपत्ता. एक टेबलस्पून धना पावडर, 1 चमचा आलं लसूण पेस्ट. ही ग्रेव्हीसाठी बनवते आपण चिकन. धना पावडर कंपल्सरी पाहिजेच, म्हणजे वास छान येतो ग्रेव्हीचा. असं थोड्या तेलात हळद मिठाचं आता पाणी सुटेल. असं व्यवस्थित हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं असं. आणि याच्यावर आता आपण झाकण ठेवणार. मिडियम गॅस ठेवायचा. असं झाकण ठेवायचं. आणि आपल्याला जर रस्सा वगैरे बनवायचं असेल एक्स्ट्रा, तर याचं जे पाणी उकळी येतं आणि खाली चिकन पण जळत नाही, म्हणून मी असं थोडं पाणी ओतून ठेवायचं. गॅस पेटवायची काही गरज नाही. आपलं कोंबडी वड्याचं पीठ तयार झालेलं आहे. असं व्यवस्थित झालं. आता याचं गोळा करून घ्यायचं. तिथं मी तेल गरम करत ठेवले एवढं. थोडंसं आता आपल्याकडे खरं तर पानावर थापलं तर खूप छान होतात. मी आता हे पान नाही आहे आपल्याकडे, म्हणून हे थोडंसं तेल लावले. असं थापून घ्यायचं व्यवस्थित. एकसारखे बनवायचे असतील तर अशी एखादी डिश घ्यायची, त्याच्या आकाराचेच बनवायचे, म्हणजे तुमचे वडे सगळे वडे एकसारखे होतील, एका साईजचे. दिसायला पण ते छान दिसते. हे कोंबडी वडे म्हणून फक्त चिकन सोबतच खायचं असं काही नाही. याला सात्विक वडे म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. छोले, पनीर ह्या भाज्यांसोबत अगदी व्यवस्थित तुम्हाला खाता येतील. तेल चांगलं गरम झालं. असे भाजून घ्यायचे. जास्त लालसर पण करायचे नाही, जास्त पांढरे पण करायचे नाही. असेच भाजून घ्यायचे. त्याला असं व्यवस्थित पाणी सुटले. अगदी 15 मिनटं ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचं. आपण याची ग्रेव्हीच बनवणार आहोत ना, म्हणून अजून शिजवायचं. अगदी व्यवस्थित शिजले. पाणी सुटले. आमच्याकडे लाईट गेलेली आहे, त्यामुळे मी ग्रेव्ही बनवायला माझ्याकडे आता मिक्सर नाही, म्हणून मी ग्रेव्ही आता ह्या जारमध्ये बनवणार आहे. अशा आलं लसूण
तयार झालेली आहे। हे बघा, ठीक अशी ग्रेव्ही तयार झाली। बनवतोय ग्रेव्ही, त्यासाठी मी हे दोन चमचे तेल घेतले आणि हे ग्रेव्ही घातलेली आहे त्याच्यामध्ये। आलं लसूण पेस्ट, आमचा घरगुती कोल्हापुरी मसाला, बेडगी मिरचीपासून बनवलेला अत्यंत सुंदर चवदार असा मी 2 चमचे घातले। अर्धा किलो आहे चिकन, त्यामुळे मी 3 चमचे घातले चवीपुरतं, कारण याच्यामध्ये मीठ आहे, हळद आहे, जास्त घालायचं नाही। आणि चिकन मसाला, फक्त 1 चमचा चिकन मसाला। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं होतं। आपण आधीच कांदा आणि टोमॅटो भाजलेला असल्यामुळे याला काही जास्त वेळ लागत नाही, असं भाजायला पटकन होतंय। कधीही ग्रेव्ही बनवताना कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा। आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये हे शिजलेलं चिकन। कोल्हापुरी मसाला मुळातच मिरची तेलकट असते, बेडगी मिरची, त्यामुळं तेलाचा वापर कधीही असे पदार्थ, कोणतेही पदार्थ बनवताना कमी करायचा। त्याच्यात आपण थोडंसं गरम पाणी घालूया ग्रेव्ही बनवण्यासाठी। अशी चवदार ग्रेव्ही तयार झालेली आहे। चिकन ग्रेव्ही बघायचा कलर इतका सुंदर दिसतोय, कुठलाही जास्त तेल नाही, त्याचा वास पण इतका छान येतोय। ही तयार झाली आपली ग्रेव्ही। रंजना की रसोईमध्ये आपण बनवले कोंबडी वडे आणि चिकन ग्रेव्ही, कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि भात। तुम्हीही बनवा, मलाही सांगा आणि शेअर करा, कमेंट करा। थँक्यू।